ओंकारेश्वर या देवस्थान ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि जिथं आपण राहिलो होतो तो हा परिसर आणि या ठिकाणी निवासाची चांगली सोय आहे। अनेक भाविक भक्त या ठिकाणी राहतात आणि मंदिराकडे पुलावरून चालत जातात किंवा बोटिंगने जातात। खूप सुंदर असा हा परिसर या ठिकाणी आहे। आज आपण आलेलो आहोत ओंकारेश्वर इथे आणि मंदिरामध्ये आपण जात आहोत। मध्य प्रदेशमध्ये हे मंदिर आहे ओंकारेश्वर। निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे मंदिर, पाणबुडीची सोय, अनेक वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मंदिरामध्ये आतमध्ये फोटो काढण्यास, व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपण मंदिराच्या आतील भागाचं दर्शन घेऊ शकत नाही। हा जो रस्ता आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे जाणारा पैदल पूल आहे, यावरून आपण चालत जाऊ शकतो। या ठिकाणावरून आपण पुलावरून मंदिराकडे जातो। विलोभनीय असं असणारे हे दृश्य, अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। राईट साईडने आपण खालून नर्मदे नदीमधून बोटिंग करून आपण मंदिराकडे जाऊ शकतो आणि डाव्या साईडला आपण जे पूल पाहिला त्या ठिकाणावरून आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो। विशाल असे असणारे हे वृक्ष, अनेक भाविक भक्त या नर्मदे नदीमध्ये स्नान करतात, पूजा करतात। ओंकारेश्वरमध्ये अनेक छोटे मोठे मंदिर आहेत आणि अनेकांचे व्यवसाय या ठिकाणी चालतात। खूप सुंदर असं हे मंदिर आपल्याला इथून दिसत आहे। ओंकारेश्वर शिवलिंग गोलाकार अंडाकृती आकाराचे एका खडकाच्या रूपात आहे, ज्यावर सतत पाणी दिले जाते। दूध, दही आणि नर्मदाच्या पाण्याने दिवसातून 3 वेळा अभिषेक केला जातो। नर्मदा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या या सुंदर ज्योतिर्लिंगाची स्वतःमध्ये वेगळी प्रतिमा आहे। 12 ज्योतिर्लिंगाचे घर ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र नर्मदा नदीवर वसलेले आहे। ही नदी भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र नर्मदा नदीवर वसलेले आहे। ही नदी भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे नाव ओयम चिन्हापासून निर्माण झाले आहे। या बोटिंगमध्ये बसून आपण नर्मदा नदीची परिक्रमा करू शकतो। नर्मदेच्या सभोवतालच्या डोंगराचा हवाई दृश्य पाहिल्यास ओमद्वारे तयार झाले आहे।
नर्मदाच्या दक्षिणेकडील काठावरील ममलेश्वर नावाचे दुसऱ्या मंदिरालाही महत्त्व असून ज्योतिर्लिंग स्त्रोत ओमकार मामलेश्वरम मध्ये दिसते. ओमकारेश्वर मध्ये ज्योतिर्लिंग मामलेश्वर मंदिर आहे. दोन्ही मंदिरांना मानले जातात. नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश 1078 किलोमीटर, महाराष्ट्र 54 किलोमीटर, गुजरात 160 किलोमीटर या राज्यातून वाहते. जे की आपण आता सध्या नर्मदा नदीमध्ये आहोत आणि या नदीमधून परिक्रमा करत आहोत. नर्मदा भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. या नदीचा उगम अमरकंटक, मूग, अरबी समुद्र, पाणलोट क्षेत्रामधील देश भारत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, लांबी 1312 किलोमीटर म्हणजे 815 मैल, उगमस्थान उंची 900 मीटर म्हणजे 3000 फूट, पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ 1,00,000, धरणे, सरदार सरोवर, केवडिया कॉलनी. नर्मदा नदीवर जबलपूर येथे धुवाधार नावाचा धबधबा आहे. धार्मिक महत्त्व जर या नदीचं पाहिलं, गंगा, यमुना, गोदावरी आणि कावेरी प्रमाणेच नर्मदा नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. उगमापासून ते मुखापर्यंत नर्मदा काठी अनेक तीर्थक्षेत्रे वसलेली असल्याने नर्मदा प्रदक्षिणेला नर्मदा परिक्रमा हिंदू धर्मात महत्त्व प्राप्त झाले आहे. यास नर्मदा परिक्रमा असेही म्हणतात. नर्मदे काठची मंदिरे उगमापासून ते मुखापर्यंत अमरकंटक, शुक्लतीर्थ, ओमकारेश्वर, महेश्वर, सिद्धेश्वर, 64 योगिनीचे मंदिर, 24 अवताराचे मंदिर, भोजपूरचे शिवमंदिर, भृगु ऋषीचे मंदिर असे वसलेली मंदिरे आहेत. काठी सरदार सरोवर धरण भारतातील नर्मदा नदीवरील धरण आहे. गुजरात राज्यात असलेले धरण नर्मदा खोरे प्रकल्पाचा भाग आहे. नर्मदा नदी 86% भूभाग मध्य प्रदेशात असून 12% गुजरातमध्ये आहे व अगदी थोडा 2% महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल 41 उपनद्या येऊन मिळतात. छत्रपती संभाजीनगर ते ओमकारेश्वर 410 किलोमीटरचं अंतर आहे. जळगाव भुसावळ मार्गे 339 किलोमीटरचं अंतर आहे. नर्मदे हरमध्ये नर अशा प्रकारची बोलणी केली जाते.
भारतातील 5व्या क्रमांकाची नदी, मध्य प्रदेश राज्यात मोठी लांब नदी आहे. ओंकारेश्वर धरण आहे. नर्मदा नदीवर आणि या नदीमध्येच कावेरी नदीचा सुद्धा संगम आहे, जो आपण आताच पाहिला. नदीच्या दोन्ही काठी डोंगरमाथा आहे आणि ओंकारेश्वर मंदिर आपणास पाहावयास मिळते. अनेक भाविक पायी चालत येतात, नर्मदा नदीची परिक्रमा करतात, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानचं दर्शन घेतात. भारत देशामध्ये खूप पवित्र मानल्या जाणारे हे देवस्थान आणि खूप पवित्र मानल्या जाणारी नदी, ज्या नदीमध्ये आपण बोटिंग करत आहोत, परिक्रमा करत आहोत आणि खूप सुंदर असणारा हा परिसर आहे. समोर दिसणाऱ्या पुलावरून सुद्धा आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो. नर्मदा नदीच्या काठी बसलेलं हे मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आपल्याला इथून दिसत आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान ओंकारेश्वर मंदिर. या पुलावरून भाविक भक्त येतात जातात. बोटिंगच्या माध्यमातून आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो आणि या पुलावरून सुद्धा आपण पायी चालत जाऊ शकतो. नर्मदा नदीच्या काठी असणारे हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या मंदिराला आपण या ठिकाणावरून पाहू शकतो की लोभनीय असणारे हे देवस्थान. या देवस्थानाच्या जवळ आपण आलेलो आहोत आणि काही क्षणानंतर या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. खूप छान स्वच्छता या नदीमध्ये आहे, नदीच्या भोवताली आहे आणि खूप
भाविक भक्त या ठिकाणी येतात देवाचं दर्शन घेण्यासाठी। आणि हीच ती इमारत आहे, हेच ते मंदिर आहे जे अनेकाचं हृदयस्थान आहे। अनेकांची श्रद्धा आस्था या ठिकाणी ठेवलेली आहे। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे देवस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत। खूप अनेक लोकांना व्यवसायाच्या संधी या मंदिरामुळे मिळालेल्या आहेत। बोटिंग असेल, हॉटेलिंग व्यवसाय असेल, अनेक व्यवसाय आपल्याला करणारे लोक या ठिकाणी पाहावयास येतात। या पुलावरून आपण मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो। दर्शन केल्याच्या नंतर, बोटिंग केल्याच्या नंतर आपण या पुलावरून जातो। पैदल पूल म्हणून नाव, आणि या पुलावरून आपण चालत येतो। बोटिंगने सुद्धा आपण मंदिराकडे येऊ शकतो आणि या पुलावरून सुद्धा आपण येऊ शकतो। आणि मंदिराकडे जाण्यासाठी रांग लागलेली आहे आणि आम्ही परत जिथून आलो होतो तिथे जाण्यासाठी चालले आहोत। या पुलावरून आता आपण जाणार आहोत आणि चांगलीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर अशी ही नर्मदा नदी, खूप सुंदर असा हा परिसर। वरून आपण पुलावरून आजूबाजूचा परिसर पाहू शकतो। या ठिकाणावरून आपण नर्मदा नदी ओलांडून जाऊ शकतो। हा तो पूल आहे आणि हा या पुलावरती गर्दी आहे। खूप सुंदर दृश्य आपणास पाहावयास मिळते। अनेक भक्तगण या पुलावरून चाललेले आहेत आणि मी सुद्धा या पुलावरून जात आहे। खूप सुंदर असा हा परिसर।